खंडाळा तालुक्यातील पळशी गावाच्या हद्दीत नीरा देवघर कालव्यात एका अनोळखी पुरुषाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी शिरवळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मृताची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे। 8 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास खंडाळा तालुक्यातील पळशी गावाच्या हद्दीत सिद्धेश्वर ट्रेडर्स दुकानाच्या उत्तर बाजूस असलेल्या नीरा देवघर कालव्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सडलेल्या व फुगलेल्या स्थितीत आढळून आला। याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे। मृतदेहाचा पंचनामा करून प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ येथे शवविच्छेदन करण्यात आले असून वैद्यकीय अहवालानुसार मृताच्या डाव्या भुवईवर धारदार शस्त्राने वार केलेले असून डाव्या डोळा व कानाच्या दरम्यान बोथट हत्याराने मारहाण झाल्याने कवटीचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले आहे। यावरून अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कालव्यात फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। जय हिंद। मी पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, शिरवळ पोलीस स्टेशन, सातारा। शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 8 रोजी नीरा देवघर या कॅनॉलमध्ये पुरुष जातीचे प्रेत पाण्यामध्ये वाहत आलेले मिळून आले। सदरचे प्रेत पाण्यामध्ये भिजलेले व कुजलेले असल्यामुळे त्याच्या चेहऱ्याची ओळख पटत नाही। या प्रेताचे वर्णन खालीलप्रमाणे। सदरचे प्रेत हे अंदाजे 35 ते 40 वर्षाचे असून त्याची उंची 5.3 फूट आहे। रंग काळसर, अंगावरील कपड्याचे वर्णन शर्ट निळा व लाल रंगाचा मोठ्या चेक्सचा शर्ट आहे। त्याचे कॉलरवर इंग्रजीमध्ये स्पार्क असे लिहिलेले आहे। शर्टच्या आतमध्ये नारंगी रंगाचा गोल गळ्याचा टी शर्ट असून ज्यावर मूव्हिंग फॉरवर्ड बुक इन NYC पॅन्ट काळ्या रंगाची नाईट पॅन्ट आहे। अंडरवेअर विटकर रंगाची असून त्यामध्ये इंग्रजी बिग बॉस असे लिहिलेले आहे। दोन्ही पायामध्ये पांढऱ्या रंगाचे आदिदासचे सॉक्स आहेत। त्यापैकी डाव्या पायातील सॉक्स हा फाटलेला आहे। त्याचे उजव्या हातावर नागाचा फणा काढलेले गोंदवलेले आहे। सदरचे प्रेत ज्या ठिकाणी कॅनॉल मध्ये मिळाले त्याच्यापासून काही अंतरावर काळ्या रंगाचे कॅम्पस कंपनीचे 7 नंबरचे स्पोर्ट्स शूज ज्यास लाल रंगाची पट्टी पाठीमागील बाजूस आहे। या पुरुष प्रेताबद्दल कुठे मिसिंग दाखल असल्यास किंवा या वर्णनाची कोणतीही व्यक्तीचे कोणी नातेवाईक, शेजारी किंवा कामगार यांच्याकडे काही माहिती असल्यास किंवा काही घातपाताचा प्रकार असल्यास कृपया आपण शिरवळ पोलीस स्टेशनची 95 88 60 99 11 या मोबाईल क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा। आपले नाव गुप्त ठेवले जाईल। आपली माहिती कोणासही देण्यात येणार नाही याबाबत आम्ही हमी देत आहोत। कृपया आपण तात्काळ संपर्क साधावा। याबाबतचे फोटो आणि इतर माहिती आम्ही यासोबत आपणास देत आहोत। जय हिंद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।